विरारमध्ये राहणारा 22 वर्षाच्या युवकाची ट्रेनमध्ये निर्घृण हत्या करण्यात येते। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले। व्हिडिओ किती भयानक आहे तो व्हिडिओ म्हणजे पाहिलं तर अक्षरशः आपला अंगाचा थरकाप उडेल। 22 वर्षाचा हा मयांक लोहार हा राहणारा विरारचा आहे। विरारच्या जीवदानी रोड परिसरात याच बिल्डिंगमध्ये तो राहतो। अमरनाथ नावाची बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये 3ऱ्या माळ्यावर मयांक लोहार आपल्या कुटुंबासोबत राहत आहे। मयांक हा मूळचा उत्तराखंडचा आहे, पण मागील 4 वर्षांपासून पूर्ण फॅमिली जी आहे भाड्याने इथे राहते। मयांकच्या कुटुंबामध्ये त्याचे 2 भाऊ, त्याची बहीण आणि एक भावाची लहान मुलगी आणि आई वडील असा परिवार गुण्यागोविंदाने राहत होता। काल संध्याकाळी 10:30च्या सुमारास मयांक हा कामावरून घरी येत होता। मयांक कामाला हा अंधेरीला एका कंपनीत काम करतो आणि काल रात्री त्याने चर्चगेट नालासोपारा ही लोकल पकडली आणि लोकल पकडल्यानंतर अंधेरी इथे तो ह्या लोकलमध्ये चढला आणि विशेषमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्यात चढला। प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीवरून की दरवाजा काल पाऊस पडत होता आणि दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये काहीतरी वाद झाला आणि त्या वादातूनच हा जो आरोपी आहे या आरोपीने चाकू काढला आणि सपासप त्याच्या अंगावर वार केले आणि रक्ताच्या थारोळ्यात टाकून तिथून तो फरार झाला। कांदिवली आणि मालाडच्या दरम्यान ही घटना घडल्याचं प्रवाशांनी सांगितलं आहे। तर दुसरीकडे ज्या वेळेला ही हत्या झाली त्यावेळेला या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी देखील होते, परंतु प्रवाशांनी कुणीही समोर येऊन मयांकला वाचवण्याचा किंवा आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही। त्यामुळे एकंदरीत रेल्वे प्रवास कितपत सुरक्षित आहे हा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। ह्या घटनेला जवळपास 12 तास उलटून गेलेले, परंतु अद्यापही आता जवळपास 2:30 ते 3 वाजलेले आहेत। मयांकचा मृतदेह अजूनही त्याच्या घरी आलेला नाही। त्याचे घरचे जे आहे त्याची वाट पाहतात। त्याच्या बहिणीशी आम्ही बोललो। त्याच्या बहिणीने असं सांगितलं की मयांक हा खूप साधा होता, कोणाच्या आध्यात-मध्यात तो नसायचा, खूप प्रेमळ होता आणि नुकताच तो कामाला लागला होता। खूप सारी स्वप्न त्याच्या डोळ्यामध्ये होती। 22 वर्षाचा होता, तो अविवाहित होता, त्याची खूप सारी स्वप्न त्याच्या डोळ्यामध्ये होता। आपला भाऊ गमावल्याचं दुःख या बहिणीच्या डोळ्यात पाहायला मिळालं। तर जी माता जिने आपल्या मुलाला पोटच्या मुलाला लहानाचा मोठा केला त्या मातेच्या तिच्यावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि ती अक्षरशः मीडियाकडे हात जोडून विनंती करते आहे की माझ्या मुलाला न्याय द्या। ट्रेनमध्ये एखादी बाचाबाची होण्याची किंवा भांडणं होण्याची काही नवीन घटना नाही, परंतु अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने, हा चाकू जरी बघितला तर छोटा मोठा चाकू नाही, हा चाकूची साईज जर बघितली तर किती मोठा आहे। हा आरोपी नेमका कोण आहे, ह्याच्यात बॅगेत चाकू आला कसा हा देखील प्रश्न आता मोठा आहे। ह्या सर्व घटनेला पोलिसांनी आता सुरुवातीला गुन्हा नोंद करून घेतलेला आहे आणि आरोपीला शोधण्यासाठी 7 पथकं जी आहेत की रेल्वे पोलिसांनी तयार केलेली आहेत। परंतु संपूर्ण या मयांक लोहार कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरलेला आहे। त्याचे वडील काही वेळापूर्वीच आपल्या घरी आले, संपूर्ण तिकडचा विधी त्यांनी जी प्रक्रिया असते ती त्यांनी पार पाडलेली आहे आणि ते आताच घरी आलेले। त्यांनी देखील प्रसारमाध्यमांना सांगितलं की माझ्या मुलाला न्याय हे तुम्हीच देऊ शकता। त्यामुळे आता एकंदरच पोलीस प्रशासन असेल किंवा शासन असेल या गोष्टीकडे कशा प्रकारे पाहतं हे देखील पाहावं लागणार आहे। नुकताच काही दिवसापूर्वी ट्रेनमधून पडून एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने किंवा राज्य सरकारने सांगितलं होतं की सर्व डबे बंद असणाऱ्या ट्रेन ज्या आहेत की आता लवकर आपण आणणार आहोत, परंतु त्या घटनेला देखील बरेच दिवस झाले, परंतु दरवाजे बंद करणारी ट्रेन कधी येणार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आज मयांकसोबत ही घटना घडलेली आहे, उद्या अशा दुसरा कोणासोबत गोष्ट घडू नये, त्यामुळे दरवाजे हे ट्रेनचे स्वयंचलित बंद व्हावे अशी मागणी आता सर्वसामान्य लोकांकडून होत आहे। विरारच्या ह्या संपूर्ण लोहार कुटुंबावर आणि संपूर्ण सोसायटीवर दुःखाचा डोंगर पसरलेला आहे। संपूर्ण दुःख हे परिवार हा शोकाकुल वातावरणात पसरलेला आहे। त्यामुळे आता येत्या काळामध्ये लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा अशी आर्त भावना जी आहे, आर्त मागणी जी आहे याच्या फॅमिलीने केलेली आहे। आईचं दुःख, आईच्या डोळ्यातले अश्रू आणि आईचा जो आतांग तांडव आपल्याला पाहवत देखील नाही, कारण ज्या आईने आपल्या मयांकला लहानाचा मोठा केला, 22 वर्ष त्याला सांभाळलं आणि आता कुठेतरी आईला सुखाचे दिवस येणार होते, आपल्याला एक सुनबाई येईल अशी स्वप्न तिच्या डोळ्यात होती, परंतु ही स्वप्न जी आहेत ही संपूर्ण एका आरोपीच्या कृत्यामुळे ही संपूर्ण कृत्य ही स्वप्न आहेत ही अक्षरशः भंग पावलेली आहेत। त्यामुळे आता या मयांक फॅमिलीला, मयांकच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी पुढचे कितीतरी वर्ष जातील, परंतु असे मयांकसोबत जे घडलं ते अन्य कोणासोबत होऊ नये असंच आता आपल्याला पावलं उचलावी लागतील। आता पोलीस या घटनेला जवळपास 12 तास होऊन गेलेले आहेत। CCTV फुटेज समोर आलेले आहेत।
परंतु अद्यापही पोलीस जे आहेत ते मयांकच्या हत्याकारापर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे ट्रेनमध्ये येत्या काळामध्ये छोटंसं क्षुल्लक कारण पाऊस येतोय म्हणून दरवाजा बंद करणारा वाद झाला. जर या फर्स्ट क्लासच्या डब्यामधले जे लोक आहेत त्यांनी मनावर घेतलं असतं तर कदाचित मयांकचा जीव वाचला असता. त्यांनी थोडी हिंमत दाखवली असती. आपण फर्स्ट क्लासचा पास का काढतो, कुठेतरी गर्दी नसावी, चांगले लोक आपल्यासोबत असावेत म्हणून अनेक लोक फर्स्ट क्लासने प्रवास करत असतात. परंतु फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये देखील अशा प्रकारचे लोक आहेत की ते मदतीसाठी पुढे येत नाहीत. थोडीशी त्यांनी हिंमत दाखवली असती, कारण काही लोक जे रक्ताचा थारोळा होता त्याला घाबरले, काही चाकूला घाबरले. परंतु गर्दीमधल्या लोकांनी एकाने जरी कोणी हिंमत केली असती तर आज कदाचित मयांक आहे हा आपल्यामध्ये असला असता. परंतु लोकांनी देखील या घटनेतून शिकायला पाहिजे. लोकांना मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी वेळ आहे, लोकांना मोबाईलमध्ये मजा बघण्यासाठी वेळ आहे, परंतु जे घटना घडलेली आहे त्यासाठी पुढे येण्यासाठी कोणालाही वेळ नाही. असो, जो व्हिडिओ काढला त्याच्यामुळे आरोपीचं कृत्य तर समोर आलं, परंतु एखाद्या व्यक्तीने जर व्हिडिओ काढला तर बाकी लोकांनी समोर यायला पाहिजे होतं. परंतु असं मयांक तर आज आपल्यात नाही, परंतु असं मयांकसोबत आणखीन कोणाबरोबर होऊ नये अशीच आता मागणी रेल्वे प्रवाशांकडून होते. मुंबई तकसाठी प्रवीण नलावडे, विरार.